नेहमी त्याच पद्धतीने त्याच चवीचं बनवण्यापेक्षा ना थोडंसं आज वेगळं बनवूयात. घरातल्यांना सुद्धा कुरकुरीत असे पदार्थ खायला खूप आवडतात आणि ते चविष्ट सुद्धा असायला हवे. म्हणूनच तुमचं काम थोडंसं सोपं करतेय. कारण हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा जेवणाच्या वेळेस सुद्धा बनवू शकता. तर यासाठी सगळ्यात इथे आपल्याला 1 कप भरून किंवा 2 वाटी भरून इथे आपल्याला पोहे घ्यायचे. कुठल्याही प्रकारचे पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. इथे रेग्युलर कांद्या पोह्याचे नाश्त्याचे जे पोहे असतात तेच इथे मी घेतलेले आहेत. हे पोहे सगळ्यात आधी स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि पोहे आपल्याला चांगले भिजवून घ्यायचे आहेत. तर एक 5 ते 10 मिनिटांसाठी हे पोहे मी असेच ठेवणार आहे. तर बरोबर एक 10 मिनिटानंतर पोहे चांगले इथे भिजलेले आहेत. थोडेसे मऊसूत झाले, पाणी कमी जास्त झालं तरी सुद्धा चालू शकतं. आता हे भिजवून घेतलेले पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा बटाटा यावरची साल मी काढून घेतली आणि साधारण मध्यम आकाराचेच असे तुकडे करून घेतलेले आहेत. हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला छान हे बारीक वाटून घ्यायचंय. अगदी खूप स्मूथ नाही वाटलं गेलं तरी सुद्धा चालू शकतं. तर हे बघा छान असं दाटसर हे मिश्रण झालेलं आहे. थोडं पाण्याची गरज आहे म्हणून आणखीन थोडंसं पाणी घालूयात. तर हे संपूर्ण वाटण करण्यासाठी किंवा हे संपूर्ण मिश्रण बनवण्यासाठी इथे जवळ-जवळ मी अर्धी वाटी भरून तरी पाणी वापरलं असेल. तर इथे वाटून घेतलेले हे दोन्ही पदार्थ आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये आपल्याला हिरवे मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. छोटे बारीक तुम्हाला आवडतात तसे तुम्ही करू शकता. यासोबतच छान खमंग चव येण्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत. तर यासाठी खलबत्त्यामध्ये 1.5 चमचा भरून धने घेतले. यासोबतच अर्धा छोटा चमचा जिरं घेतलं. अर्धा छोटा चमचा इथे मी बडीशेप घेतलेली आहे. बडीशेपमुळे खूप छान चव येते आणि अर्धा छोटा चमचा इथे मी ओवा सुद्धा घेतलाय. आता जेवढं बॅटर आपण बनवलेलं आहे याच्या अंदाजानुसारच इथे मी हा मसाला सुद्धा तयार करणार आहे. यामध्ये एक सुकी लाल मिरची घालायची आहे. इथे मी काश्मीरीच घेतली यामुळे जरा टेक्स्चर छान येईल आणि दिसायला सुद्धा छान दिसेल. किंवा मग तिखट असणारी लाल मिरची तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल. हे सगळं साहित्य आपल्याला ओबड-धोबड म्हणजेच थोडंसं जाडसर असंच कुटून घ्यायचंय. सगळेच पदार्थ कोरडे आहेत त्यामुळे पटकन असे कुटले गेले. तुम्ही इथे बघू शकता मस्त फ्लेवर्ड असा हा मसाला तयार झालेला आहे. हा तयार केलेला मसाला खरं सांगू का भज्यांमध्ये किंवा पराठ्यांमध्ये सुद्धा खूप छान लागतो. तर हा मसाला सुद्धा आपल्याला या बॅटरमध्येच घालायचा आहे. यासोबतच इतर साहित्य सुद्धा घालूयात. तर इथे मी घेतलेला आहे कांदा. 2 मध्यम आकाराचे कांदे असे चांगले बारीक चिरून घेतलेत. थोडेसे हातावरती मोकळे करून यामध्ये घालूयात. यासोबतच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालायची आणि यामध्ये चवीपुरतीचं मीठ सुद्धा घातलेलं आहे. आता सगळे साहित्य चांगले एकजीव असे मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी हातानेच मिक्स करून घेते म्हणजे मग अंदाज आपल्याला अगदी परफेक्ट असा येतो. तर बॅटर इथे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता हे बॅटर थोडंसं सैलसर वाटतंय म्हणून आपण यामध्ये घालूयात 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे मैदा वापरू शकता. तांदळाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा इथे बेसन पीठ घेतलं ना तरी सुद्धा चालेल. आता पुन्हा एकदा सगळं मिश्रण चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊयात. लागलं तर आपण आणखीन जास्त सुद्धा गव्हाचं पीठ इथे वापरू शकतो. परफेक्ट कन्सिस्टन्सीचं इथे बॅटर तयार झालेलं आहे. आता थोडं-थोडं करून बॅटर आपल्याला हातामध्ये घ्यायचंय आणि या पद्धतीने छोटे-छोटे असे भजी तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहेत. हे भजी तेलामध्ये सोडत असताना तेल चांगलं कडकडीत गरम असावं. जर पसरट कढई असेल तर थोडंसं कमी तेल तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल कारण आपण छोटे-छोटेच भजी बनवणार आहोत. खूप मोठे सुद्धा भजी बनवू नका. तर हलकसं धूर येईपर्यंत तेल इथे तापलेलं आहे म्हणजे चांगलं कडकडीत तापलेलं आहे. छोटे-छोटे जसं आपण मूग भजी घालतो की नाही त्याच पद्धतीने इथे भजी घालून घ्यायचे. तेलात मावतील इतपत भजी मी इथे तेलामध्ये सोडलेले आहेत. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती ठेवायची. लो फ्लेमवरती अजिबात हे भजी तळायचे नाहीत. थोडेसे हाय फ्लेम करून तळायची. पटकन भजी हे तळले जातात. थोडेसे तेलामध्ये सेट झाले, हलकासा रंग आला की उलट-पलट करत नेहमीप्रमाणेच आपण जसं भजी तेलामध्ये तळतो त्याच पद्धतीने हे सुद्धा तळून घ्यायचे. आपण यामध्ये हळद वगैरे घातलेली नाही तरी सुद्धा छान रंग या भजीला येतो. एक 3 ते 4 मिनिटांमध्येच भजी छान तळून होतात. तर असे कुरकुरीत खमंग असे भजी तयार झालेले आहेत. नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे आहेत आणि हे भजी खरंच मी तुम्हाला सांगते, एक भजी तुम्ही खाल्लात ना तर खातच राहावेसे वाटतात. फार तेलकट हे भजीत होत नाहीत त्यामुळे मनसोक्त तुम्ही खाऊ शकता.
सोडा घातलेला नाही, कुठलेही इनो यामध्ये घातलेलं नाही, तरी सुद्धा छान जाळी पडते आणि तितकेच हे टेस्टी सुद्धा लागतात बरं का. बराच वेळ असेच कुरकुरीत सुद्धा राहतात. कोणी पाहुणे घरात येणार असतील तरी सुद्धा तुम्ही हे भजी बनवू शकता किंवा थाळीमध्ये तुम्हाला एक वेगळा भजीचा प्रकार हवा असेल तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता. नाश्त्याला सुद्धा हे भजी होऊन जातात. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.